नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सोरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये 750 या ठिकाणी पदांच्या वॅकन्सीज निघलेल्या आहेत. या ठिकाणी बघा 750 वॅकन्सीज आहेत यामध्ये 2024 आणि 25 या वर्षासाठी अप्रेंटिसशिपच्या आहेत या ठिकाणी. तर आपण पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा इंडियन ओव्हरसीज बँक जे आहे याच्यात जागा सुटलेल्या आहेत. 750 वॅकन्सी आहेत याच्यामध्ये. खाली बघूया या ठिकाणी बघा महत्वाची डेट दिलेली आहे. ओपनिंग डेट त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी ऍप्लिकेशनची 1/3/2025 आहे. क्लोजिंग डेट ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी आहे ती 9/3/2025 आहे. पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फी शेवटची डेट जी भरायची आहे ती 12/3/2025 पर्यंत आहे. आणि ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट सुद्धा या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट म्हणा त्यांनी दिलेली आहे. 16/3/2025 ला एक्झाम सुद्धा होणार आहे. त्यानंतर बघूया या ठिकाणी बघा स्टेट वाईज आणि त्यांनी काय केलेलं आहे की सीट जे आहेत त्याचं रिझर्वेशन दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघूया वेगवेगळे या ठिकाणी दिलेले आहेत स्टेट्स. आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचं बघायचं आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्राचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये बघा एससी ला जे आहे 6 पद आहेत, एसटी ला या ठिकाणी 5 पद आहेत आणि या ठिकाणी ओबीसी ला 16 पद आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये 6, ऑदरला 27 आणि टोटल या ठिकाणी 60. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर कोणी पीडब्ल्यूबी मध्ये असेल तर त्यांना प्रत्येकी 1 पद या ठिकाणी असे 3 पद सुद्धा दिलेली आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघून घ्या महाराष्ट्रासाठी. अदर स्टेटसाठी जर तुम्ही भरत असाल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. या ठिकाणी बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. सिटिझनशिप इंडियाची लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर खाली बघा एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे 1/3/2025 पर्यंतचं. ते या ठिकाणी बघा एज जे आहे ते तुम्हाला मिनिमम या ठिकाणी 20 वर्ष, मॅक्सिमम 28 वर्ष लागणार आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी चेक करा. यामध्ये बघा दिलेले डिग्री लागणार आहे, ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन. ठीक आहे, कोणत्याही या ठिकाणी ब्रँच मधून तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे जी गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये येतात. तर त्यानुसार तुमचं या ठिकाणी कंप्लीट पाहिजे. त्यानंतर खाली बघूया या ठिकाणी बघा रिलॅक्सेशन दिलेलं आहे एज लिमिट नुसार. एससी एसटी जे कास्ट असेल त्यांना 5 वर्षापर्यंत आहे. अदर बॅकवर्ड क्लास नॉन क्रिमिलियर लागेल तुमचं, त्यांना 3 वर्षाचं आहे. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज असेल त्यांना 10 वर्षाची या ठिकाणी शिथिलता आहे. विडो, डायव्हर्स वुमन लिगली सेपरेटेड असेल तर 35 वर्ष किंवा जास्तीत जास्त 38 ते 40 वर्ष ओबीसी एससी एसटी कॅन्डिडेट साठी अवेलेबल आहे. या ठिकाणी महत्वाचं बघा या ठिकाणी स्टायपेंड तुम्हाला किती भेटणार आहे ते दिलेलं आहे. ब्रँच कॅटेगरी नुसार भेटणार आहे. मेट्रो मध्ये जर तुम्ही लागला असाल तर तुम्हाला 15,000 रुपये भेटणार आहेत. अर्बन मध्ये जर तुम्ही लागत असाल तर तुम्हाला 12,000 रुपये पेमेंट आहे. आणि सेमी अर्बन रुरल मध्ये असेल तर 10,000 रुपये पेमेंट भेटणार आहे. ते या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया त्यांची या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. या ठिकाणी बघा ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये यांनी दिलेलं आहे. नेम ऑफ टेस्ट या ठिकाणी बघा कशा पद्धतीचे पेपर पडणार आहेत. जनरल फायनान्शियल अवेअरनेस विषयी त्यांनी 25 क्वेश्चन 25 मार्काला आहे. जनरल इंग्लिश आहे 25 क्वेश्चन 25 मार्क. क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ऍप्टिट्यूड, कम्प्युटर और सब्जेक्ट नॉलेज 100 सब्जेक्ट नॉलेज 25 क्वेश्चन प्रति 25 मार्काला. असं मिळून 100 क्वेश्चन हे 100 मार्कासाठी विचारण्यात येणार आहेत. यामध्ये 90 मिनिटाचा तुम्हाला वेळ भेटणार आहे. या ठिकाणी तुम्ही ज्या स्टेटमध्ये फॉर्म भरतात तिथली लोकल लँग्वेज येणं तुम्हाला कंपल्सरी आहे. तुम्ही 10वीला किंवा 12वीला त्या ठिकाणची लोकल लँग्वेज ही घेतलेली पाहिजे. जर नसेल घेतली तर नंतर प्रोसिजर मध्ये तुमची ती टेस्ट घेण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मॅक्सिमम तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहतात तिथलीच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा. या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन गाईडलाईन्स दिलेली आहेत. त्यामध्ये त्यानुसार तुम्ही या वेबसाईट वरती जायचं. ही ऑफिशियल वेबसाईट आहे www.bfsissc.com. तर ही 9/3/2025 पर्यंत चालू राहणार आहे. शेवटची तारीख राहणार आहे ती. या ठिकाणी खाली बघा त्यांनी ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचंय ऑनलाईन मध्ये ते सगळं दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी प्रोसिजर आहे या ठिकाणी दिलेली. आपली ऍप्लिकेशन कंडिशन कशी असणार आहे तर ते या ठिकाणी वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन मध्ये करायचं आहे. ते व्यवस्थितरित्या तुम्ही सर्व वाचून घ्या. या ठिकाणी बघा फीस किती लागणार आहे तुम्हाला. ऍप्लिकेशन एक्झामिनेशन फी ही नॉन रिफंडेबल राहणार आहे. कॅटेगरी बघा या ठिकाणी पीडब्ल्यूबीडी यासाठी असेल 400 रुपये फीस आहे प्लस जीएसटी 472 रुपये होणार आहे. फिमेल एससी एसटी असेल तर 600 रुपये फीस आहे. टोटल 708 रुपये राहणार. आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस मध्ये या ठिकाणी 800 म्हणजे 944 रुपये या ठिकाणी तुम्हाला फीस राहणार आहे. चला नेक्स्ट बघूया. या ठिकाणी लक्षात घ्या लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्युस्ड ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे, तर ओरिजिनल प्लस सेल्फ अटेस्टेड कॉपी सेट एक लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर बघा या ठिकाणी त्यांनी अनाउन्समेंट दिलेली आहे. जे काही तुम्हाला सर्व डिटेल्स असतील टाइम टेबल असेल तो या वेबसाईट वरतीच प्रोव्हाइड करण्यात येणार आहे.
इतरही त्यांनी डिस्क्लेमर किंवा इतर माहिती इन्फॉर्मेशन महत्वाची दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. तर मित्रांनो, अशा रीत्या हे 750 जागा सुटलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्येही त्याच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही एक नक्की फॉर्म भरा. तर अशाच अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.